तिरूत जो एनडीएचा स्ट्रॉंग होल्ड समजला जातो, तिथे काय परिस्थिती आहे? एनडीएनी जी आघाडी 131 जागांची दिसते, आपले स्ट्रॉंग होल्ड भाजप आणि नितीश कुमार यांनी कायम ठेवलंय का, हे आपण मॅजिक ऑलच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करूया. तिरूत ही सर्वात महत्वाची एक हा जो भाग आहे बिहार मधला, जो एनडीए साठी सर्वात महत्वाचा आहे, तो भाग आणि तिथे काय परिस्थिती आहे हे आपल्या प्रेक्षकांना दाखवूया. हा तिरूतचा मॅप सध्या आपल्या स्क्रीनवर आपल्याला दिसतोय. विलास, 46 जागा या पूर्ण भागामध्ये आपल्याला दिसतात. यापैकी 32 जागांवर एनडीएला आघाडी आहे आणि इंडियाला फक्त 12 जागांवर. आणि हा भाग कुठला आहे? हा भाग किशनगंज पासूनचा हा पुढचा पट्टा आहे. परंतु हा इंटरेस्टिंग काय आहे विलास? जातीय समीकरण, ब्राह्मण, भूमियार, कायस्थ जो बीजेपीचा कोर वोटर आहे, आणि इथे नंबर 2 यादव प्लस मुस्लिम YM जे समीकरण आपण ज्याची चर्चा आतापर्यंत होत होती, त्या समीकरणाचा हा भाग आहे. पहिला हा एनडीए प्रो बीजेपी ब्राह्मण अप्पर कास्ट वोटर, आणि त्याचं जे काय आतापर्यंत मतदान झालं ते एनडीए कडे जाताना आपल्याला दिसतंय. आपल्यासोबत मंदार सर जोडल्या गेलेले आहेत. सर, आपण सकाळपासून बघतोय, मला असं वाटतं की खूपच वेगाने निकाल लागलेले आहे. एनडीए सरकार बनवताना दिसते. जे काही एक्झिट पोल येत होते त्यावर टीका झाली, परंतु सुरुवातीचे कल आहेत, परंतु एक्झिट पोलच्या बाजूनी जाताना दिसत आहेत. नक्की आता अपेक्षित असे एक्झिट पोलच्या दृष्टीने निकाल आहेत, पण हे सगळे कल आहेत. आम्ही आपल्याला अजून थोडं थांबावं लागेल, 1-1.5 तास 2 तास आपल्याला बघावं लागेल की तफावत किती येते. हे बघ, ह्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आज होता बिहारच्या ह्याच्यामध्ये की एक्झिट पोल सांगत होते की नितीश आणि एनडीए ह्यांनाच यश मिळणार आहे, पण हे यश कशामुळे मिळणार आहे वगैरे ह्याची सुद्धा गणित आता तुम्ही सगळे बोलतातच आहेत गेल्या कित्येक काळ. पण ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला असं वाटतं की पुढच्या ह्यातली तफावत किती येते. आणि ह्या तफावतीमध्ये अनेक गोष्टी स्पष्ट होणार आहेत. सगळ्यात पहिला महागठबंधन, ज्यांना खूप अपेक्षा होती की आपण येऊ, पण जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्याच्यातला हा आहे की त्यातला जो एक लेफ्ट पार्टींचा जो घटक आहे, ज्या लेफ्ट पार्टीला आपण बघितलं की जवळजवळ 16 जागा एक्झिट पोलमध्ये सुद्धा दिल्या गेलेल्या होत्या, पण त्या 16 सुद्धा आता मिळताना दिसत नाहीत. मग जर महागठबंधन असेल तर महागठबंधन बरोबर जो यशाचा भाग आहे तो काय एकटा तेजस्वी यादव यांच्याकडनं होणार नाही. एकटाच रथ ओढतायत तो त्याच्यामध्ये, आणि त्यामुळे तो रथ अडकतोय कुठेतरी. जी चर्चा चालू होती मंदार सर सुरुवातीपासून की तेजस्वी यादव स्ट्रॉंग आहे, एकदम रेसचा घोडा आहे, परंतु ज्यांना जे त्याच्या सोबत जोडले गेलेत ते कुठे ना कुठे एक लूज एंड आहे, आणि तेच तेजस्वी यादव यांना भारी पडणार आहे. जी चर्चा चालू होती ती खरी होताना दिसते. ही अत्यंत चर्चा जी होती ती खरी होताना दिसते. त्याचं कारण स्पष्ट आहे की सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे यातला की जशा डावे पक्ष आहेत आणि काँग्रेसची सुद्धा कामगिरी जी बिहारमधली जी आहे ती अपेक्षा काँग्रेसला होती की अतिशय चांगली असेल, पण अजून तरी ती काँग्रेस तिथे त्या पद्धतीची कामगिरी जी आहे ती रिफ्लेक्ट होताना 55 जागा दिल्या होत्या. आणि ते मल्ला जी तिथली जात समूह आहे त्या मल्ला जात समूहाच्या वरती यावेळेला असं दिसतं की काँग्रेस सर्वाधिक जास्ती अवलंबून होती. तिथलं नेमकं कन्व्हर्जन कसं आहे, तिथलं त्या पद्धतीचं मतं कशी पडलेत काँग्रेसला ती आपल्याला बघायला पाहिजेत. कारण या सगळ्या एकूण गणितांमध्ये भाजपचा आणि एनडीएचा सगळ्यात जर का महत्त्वाचा त्यातला भाग दिसतोय तो म्हणजे त्यांनी केलेलं सोशल इंजिनिअरिंग. आणि बिहार आणि महाराष्ट्रामध्ये खूप साम्य आहे बऱ्याच अर्थी. त्यातले जात समूह असतील, विविध त्यातले प्रादेशिक घटक असतील, या सगळ्यामध्ये जर का बघितलं तर महाराष्ट्र आणि बिहारमध्ये अनेक ठिकाणी साम्य आहे. मला त्याच्याबद्दलच विचारायचं आहे, कारण महाराष्ट्रात जसं मराठा आणि यांचा डॉमिनन्स होता, पॉलिटिकल डॉमिनन्स होता, तसाच बिहारमध्ये सुद्धा यादव आणि मुस्लिम यांचा पॉलिटिकल डॉमिनन्स होता. त्या दोघांना सोडून इतर सगळे गोळा करायचे आणि अशा प्रकारचं समीकरण महाराष्ट्रात केलं आणि तेच बिहारमध्ये केलं असं तुम्हाला म्हणायचं? नक्की. आणि केवळ महाराष्ट्र बिहार नाही, उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा जेव्हा मोठी मोठी राज्य असतात त्या मोठ्या राज्यांमध्ये गेले अनेक काळ जो काही गेले अनेक दशकं जे राजकारण चालू होतं, खास करून काँग्रेसच्या छत्रछायाखाली जे राजकारण चालू होतं ते एका मोठ्या जात समूहाला बरोबर घेऊन असलेलं ते राजकारण होतं. आणि त्याच्यानंतर आपल्याला बघायला मिळालं की भाजपनं आणि थोड्याफार प्रमाणात शिवसेना, आधीची शिवसेना जी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना होती,
होती. त्यांनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये तेच केलं होतं की इतर जात समूहांना बरोबर घेऊन राजकारण पुढे नेलं होतं आणि तसंच राजकारण आपल्याला आता दिसतंय की एनडीए या मार्फत करतंय आणि त्याचं यश तिथे आपल्याला स्पष्टपणे उमटताना दिसतंय. तुमचाच मुद्दा मॅजिक वॉलच्या माध्यमातून पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. हा पूर्ण जो मॅपवर आता तुम्हाला दिसतोय हा राहुल गांधींनी जी यात्रा काढली होती विलास, त्या यात्रेचा हा पूर्ण भाग आहे. या भागातून बिहार विधानसभेसाठी राहुल गांधींनी यात्रा काढली होती. किती जागा होत्या? 156 जागा होत्या या पूर्ण भागामध्ये, जिथं आपण बघू शकतो की चंपारण पासून त्यांनी सुरुवात करत करत चंपारणचा भाग केला, सीमांचलचा भाग केला आणि बिहारचा जो खालचा भाग आहे या सर्व पट्ट्यात त्यांनी केला. तुम्ही जे जातीय समीकरण सांगताय त्याच समीकरणाला जोडणारा हा पूर्ण पट्टा होता. परंतु 16 जागांचं नुकसान दिसतंय सर. फक्त 48 जागांवर आपल्याला एनडीए तिथे इंडिया आघाडी आपल्याला फक्त 48 जागांवर दिसते. त्यामुळे कुठे ना कुठे राहुल गांधी यांनी ज्या भागातून मतदान केलं त्यांचा कोर वोटर जे तुम्ही आतापर्यंत जे सांगितलं, दलित, महादलित आणि मुस्लिम, त्यांच्या हातातून गेलाय. नक्की गेल्याचं वाटतंय. त्याचं कारण एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आणखी लक्षात घेतला पाहिजे की जातसमूहावरचं आधारित राजकारण हे तर आहेच, त्याला नाकारता येत नाहीये, पण त्याच्या पलीकडे पण राजकारणाच्या आता काही गोष्टी ज्या भाजपनं सुरू केलेल्या आहेत, नवी वोट बँक तयार केलेली आणि खास करून यावेळेला आपल्याला बघितलं महिलांची वोट बँक. एकीकडे 10% मतदान वाढलेलं आहे, दुसरीकडे ज्याला आपण म्हणजे पायचाट म्हणतो त्यातनं जर का मतदारांचा हिस्सा वाढलेला आहे, 10%च्या आसपास मतदान ज्यावेळेला वाढतं संपूर्ण राज्याचं, त्यावेळेला एक लक्षात येतं की ते एकतर अँटी इन्कम्बन्सी असतं, आहे त्या सरकारच्या विरोधात असतं, किंवा त्या सरकारच्या पाठिंब्यासाठी असतं, प्रो इन्कम्बन्सी असेल. तर हे जर का आपण बघितलं तर 10%च्या मध्ये महिलांचं जे मतदान आहे, महिला संख्येने कमी आहेत पण मतदानाची पर्सेंटेज त्याच्यामधलं त्यांचं जास्त आहे. आणि हा त्या योजनेचा सुद्धा कदाचित त्याच्यामध्ये सांगतो. आधार आकड्याचा देऊया आपण. एकूण मतदान जे झालं 66.91% झालं बिहारमध्ये दोन्ही चरणांमध्ये. त्यात महिलांनी केलेलं मतदान हे 71.6% आहे महिलांचं, आणि पुरुषांनी 62.8, म्हणजे 8.8% मतदान पुरुषांपेक्षा स्त्रियांनी जास्त केलेलं आहे. आणि या स्त्रिया इतक्या संख्येनं, ज्यांचं खरं तर महिलांचं मतदान नोंदवण्याचं जे प्रमाण आहे ते मुळात कमी असतं, पण कमी नोंदवलेल्या मतदानाच्या पलीकडे जाऊन म्हणजे किती मोठ्या संख्येनं त्या बाहेर पडल्यात, याचा अर्थ ॲस्पिरेशन जे आहेत त्या ॲस्पिरेशन उमटल्यात असं तुम्हाला वाटतं? नक्की उमटलंय. आणि नुसतं ॲस्पिरेशन उमटलेलं नाही तर आता कुठेतरी भारतीय राजकारणामध्ये महिला वोट बँक म्हणजे जाती, धर्म आणि याच्या पलीकडे जाऊन महिलांचा एक वोट बँक म्हणून विचार करताना दिसतंय राजकारण जे आहे ते एकूण. आणि त्यातही एनडीए खूप आघाडीवरती आहे, हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. पण सर आता विलास, फक्त एक इंटरेस्टिंग गोष्ट, आपण राहुल गांधींनी कुठून यात्रा काढली ते बघितलं. आता मॅजिक वॉलवर जो काय तुम्हाला पट्टा दिसतोय हा तेजस्वी यादव, त्या दोघांनी खूप इंटरेस्टिंग फॅक्ट होती की त्यांनी तो एरिया क्रॉस नाही केला. बरोबर, एकमेकांना छेदले नाही. परंतु काय झालं की ज्या पट्ट्यातून आता तेजस्वी यांनी यात्रा काढली, जागा किती आहेत? 42 जागा आहे, 58 जागा आहेत. त्यापैकी एनडीए 42 जागांवर आघाडीवर आहे, इंडिया आघाडी 16, तिथे देखील मायनसमध्ये जाताना दिसते. आता यातला इंटरेस्टिंग काय भाग आहे सर, हा जो पूर्ण पट्टा आपण बघतोय यादव डॉमिनेटेड आहे. 17 ते 18%, 20% यादव, त्यानंतर मुस्लिम आणि त्यानंतर दलित. जो तिन्ही वोटर आहे, जो पारंपरिकरित्या आपण म्हणत होतो की काँग्रेस, आरजेडी या दोघांचा वोटर आहे. आणि तिथे 41 जागांवर तेज प्रताप यादव यांची यात्रा, राहुल गांधींची यात्रा, जातीय समीकरण, धार्मिक समीकरण, तरुण, आणि तरीही त्यांना 10 जागांचं नुकसान होताना दिसतं. नक्की. आणि हे जे नुकसान आहे अमित आणि विलास, आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की हे नुकसान जरी असलं तरी येणाऱ्या काळामधल्या राजकारणाची एक नांदी आपल्याला दिसते की राजकारण बदलतंय, देशातलं राजकारण बदलतंय, आणि ज्या देशातल्या राजकारणाच्या बदलत्या सगळ्या हवेमध्ये महिलांचा टक्का हा सुद्धा महत्त्वाचा ठरत जाणार आहे. कारण ह्यात जर उद्या उठून ह्या सगळ्या निकालाची जर का पूर्ण भिस्त कशावरती अवलंबून होती असं जर बघितलं तर तो केवळ आणि केवळ महिला मतदारांचा जो त्यातला सहभाग आहे तो खूप महत्त्वाचा असणार आहे. सर, मग हा फॉर्म्युला सापडलाय. मी आता त्यांना पण प्रश्न विचारला भाजपच्या प्रवक्त्यांना. त्यांनी आधी मध्य प्रदेश जिंकलं, त्यानंतर ह्याच फॉर्म्युल्याच्या आधारे पश्चिम बंगाल तिकडे ममता दीदींनी जिंकलं,
महाराष्ट्रात तर आपण बघितलं सुनामी आली आणि आता तोच फॉर्म्युला घेऊन बिहार. नक्की हा फॉर्म्युला भाजपला नक्की चांगल्या पद्धतीनं गवसलेला आहे, ह्याच्यामध्ये काहीच शंका नाहीये. ह्याच्यामध्ये भाजपने केवळ एका फॉर्म्युल्यावरती आपली भिस्त ठेवलेली नाही आहे राजकारणात. त्यांनी अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं, म्हणजे जर भाजपचा फॉर्म्युलाच असला तर तो किमान 10 वेगवेगळ्या घटकांचा असेल. हे लक्षात जिंकणं हा घेतलं फॉर्म्युला पाहिजे. आहे. जिंकणं हा फॉर्म्युला जिंकण्यासाठीच ते मैदानात उतरतात. पण त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग हा दिसतोय की त्यांनी एकीकडे जातीय समीकरणं केलेली आहेत, एकीकडे त्यांनी धार्मिक ध्रुवीकरणचा प्रयत्न केलेला आहे, दुसरीकडे ते त्याच वेळेला विकासाचं राजकारण जे आहे ते समोर आणतात, त्याच वेळेला ते महिलांचं राजकारण आहे ते कुठेतरी समोर आणतात. म्हणजे अशा पद्धतीनं जे सोशल इंजिनिअरिंग जे आहे ते एका वेगळ्या स्केलला, एका वेगळ्या लेवलला घेऊन जाताना दिसतंय एनडीए आणि खास करून भाजप. बिलकुल.